हां नमस्कार. टेंबे मौजे टेंबे प्रवासा तालुका साक्री आत्मा प्रकल्पाअंतर्गत सेंद्रिय शेतीशाळा भात पिकावर आहे. एक काळी पद्धतीने भात लागवडचा सदर प्लॉट असून महिला शेतीशाळा एक काळी भातचे स्टेपप्रमाणे प्रथम गादी वापा तयार करणे, 9 ते 15 दिवसात रोपाची लागवड करणे. लागवड करताना एका जागेवर एकच रोप आणि चौकुलीन लावणे. आणि तत्पूर्वी आता जो प्रयोग चालू आहे, चिखलन चालू आहे, चिखलनच्या अगोदर गिरीपुष्पाचं जे स्थानिक इथे उंदीरमारे म्हणतात, गिरीपुष्पाचं हिरवळीचे खत म्हणून वापर होतो. पूर्ण क्षेत्र आच्छादित केलं जातं हिरवं. याचे फायदे असे आहेत की पुढे याचं जे कुजून युरिया तयार होईल, नैसर्गिक नत्र तयार होईल आणि पुढे नत्राची गरज येणार नाही. आणि दोरीवर 25 बाय 25 मीटरवर लावल्यानंतर इथं पुढच्या शेतीशाळेला 21 दिवसात कोणाविडरने कोळपणीचा प्रयोग होणार आहे. कोळपणीचा फायदा असा आहे की मुळे तुटतात आणि तिथे जे तण जगले असतं ते जागेवरच तण कुजतं, त्याचं पण नायट्रोजन मिळतो. आणि आपण म्हणतो की भात इथं तुलनात्मक अभ्यासासाठी भात पारंपरिक पद्धतीने वेगळा आहे की इथं फायदे असे दिसतील. कोळपणी झाल्यानंतर हे गिरीपुष्पाच्या पालाचं नत्र स्थिर झाल्यानंतर ही फुटवेची संख्या दुप्पटची येते. कोळपणी झाल्यानंतर फुटवे हवा शिरते, पीक रसरशीत हिरवं येतं आणि जास्त फुटवे चूड मोठी येते. म्हणून जो पाऊस येतो उत्तरेचा शेवटचे पाऊस ते भात एक काळी पद्धतीने घेतलेला भात आडवा होत नाही आणि परिणामी उत्पादकता दुप्पटची पहिल्याच वर्षी दिसते. सेंद्रिय तंत्राचा पूर्ण उपयोग शेतीशाळेत केला जाणार आहे. स्टेप त्यांचे पहिले वापरले गेले आहेत. गादी वापर तयार करणे, बीज संस्कारणे, रोप लागवड करणे, रोप लागवड करण्यापूर्वी 9 ते 15 दिवसात लागवड लवकर करणे आणि लागवडीपूर्व आता जो प्रयोग चालू आहे आत्ताच शेतीशाळेत लागवडीपूर्व हिरवळीचे खत गिरीपुष्प म्हणून वापर चालू आहे. अशा पद्धतीने आणि एक कुजून आता 15 दिवसात निरीक्षण करतील मॅडम आणि शेतीशाळेत की कोणाविडरने कोळपणे. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप शेतीशाळा यशस्वी करायची आहे. आणि येथील महिला गट पण या शेतीशाळा कृषी विभागाच्या संघटने सहकार्य करत आहे की जेणेकरून उत्पादकता वाढेल आणि सेंद्रिय तंत्राने विषमुक्त भात तयार होईल. असं म्हणून या गावाचं कृषी विभागाकडून जो संदेश दिला होता तो यशस्वी करण्यामागून संकल्प घेण्यात आला आहे. धन्यवाद.